ग्लिंट ऑफ इंग्लिशमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण टेन्स बघतोय आणि या टेन्समध्ये आपण आज चौथा टेन्स बघणार आहे. तो म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजेच चालू पूर्ण वर्तमान काळ. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला अगदी लवकर मिळतील. सुरुवातीला आपण चालू पूर्ण वर्तमान काळाचं स्ट्रक्चर बघू. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस वर्ब ING प्लस ऑब्जेक्ट. आता या काळात हॅव किंवा हॅज कधी वापरलं जातं हे आपण बघितलेलं आहे. आता बघू आपण हा काळ ओळखायचा कसा. सुरुवातीला नियम नंबर 1. चालू वर्तमान काळामध्ये हॅव किंवा हॅज नंतर बीन हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते. फॉर एक्झाम्पल, आय हॅव बीन प्लेइंग चेस, शी हॅज बीन ट्राईंग, इट हॅज बीन हॅपनिंग, वी हॅव बीन सफरिंग. या चारही वाक्यामध्ये बीन हे सहाय्यकारी क्रियापद हॅव किंवा हॅज नंतर वापरलेले आहे. नियम नंबर 2. चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लावला जातो. फॉर एक्झाम्पल, आय हॅव बीन वेटिंग, ही हॅज बीन कंप्लेनिंग, बॉयज हॅव बीन येलिंग, सचिन हॅज बीन प्लेइंग. या चारही वाक्यामध्ये जे मुख्य क्रियापद वापरलेले आहे त्याला ING प्रत्यय लावलेला आहे. नियम नंबर 3. चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये नकारार्थी वाक्यासाठी हॅव किंवा हॅज नंतर नकारार्थी शब्द वापरला जातो. फॉर एक्झाम्पल, यू हॅव नॉट बीन डुईंग वेल, द बिल्डिंग हॅज नॉट बीन लुकिंग गुड, द ॲनिमल्स हॅव नेव्हर बीन मिक्सिंग, इट हॅज नॉट बीन क्राईंग. या चारही वाक्यामध्ये जो नकारार्थी शब्द वापरलेला आहे तो हॅव किंवा हॅज नंतर वापरलेला आहे. तर हा होता चालू पूर्ण वर्तमान काळाशी संबंधित व्हिडिओ, ज्यामध्ये आपण चालू पूर्ण वर्तमान काळाचे स्ट्रक्चर आणि तो ओळखायचा कसा या संबंधीचे नियम. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलच्या नावासमोरील लाल बटन नक्की दाबा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा.